नमस्कार, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत TATचे प्रश्नपत्रिका पेपर 1. यातील पहिला प्रश्न आहे, माधुरी अतिशय हुशार आहे. या वाक्याचे अकरणरूपी वाक्य कोणते? ऑप्शन ए हे माधुरी हुशार नाही. ऑप्शन 2 आहे माधुरी खूप हुशार नाही. ऑप्शन सी आहे माधुरी अजिबात मठ्ठ नाही. ऑप्शन डी आहे माधुरी खूप मठ्ठ आहे. बरोबर उत्तर आहे माधुरी अजिबात मठ्ठ नाही. क्वेश्चन नंबर 2, यथान्याय या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह कोणता? ऑप्शन ए आहे न्यायासाठी. ऑप्शन 2 आहे न्यायाप्रमाणे. ऑप्शन सी आहे न्यायापर्यंत. ऑप्शन डी आहे न्यायाशिवाय. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे न्यायाप्रमाणे. क्वेश्चन नंबर 3, कृष्णासम पाठी राखा माझा बंधुराया वरील ओळीतील अलंकार कोणता? यातील पहिला ऑप्शन आहे उपमा. दुसरा ऑप्शन आहे अनुप्रास. ऑप्शन 3 आहे उत्प्रेक्षा. ऑप्शन 4 आहे यमक. बरोबर उत्तर आहे उपमा. क्वेश्चन नंबर 4, अलीकडे पावसाचे प्रमाण खूप कमी झाल्याने वृक्षारोपण मोहीम राबवली पाहिजेत. या वाक्यात अशुद्ध शब्द किती आहेत ते आपल्याला सांगायचे आहे. त्यातील पहिलं ऑप्शन आहे 6. दुसरं ऑप्शन आहे 5. ऑप्शन सी आहे 7. ऑप्शन डी आहे 4. बरोबर उत्तर आहे 5. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. क्वेश्चन नंबर 5, मी विचारलेले तुम्ही देशावर प्रेम करता म्हणजे काय करता? या वाक्यात किती विरामचिन्ह येतील? यातील पहिला ऑप्शन आहे 2. ऑप्शन बी आहे 3. ऑप्शन 4 आहे 4. ऑप्शन सी आहे 4. ऑप्शन डी आहे 5. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे 3. क्वेश्चन नंबर 6, भाकरी हा शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला आहे? येथील ऑप्शन ए आहे तेलुगू. ऑप्शन बी पोर्तुगीज. ऑप्शन सी कानडी. ऑप्शन डी फारसी. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे कानडी. क्वेश्चन नंबर 7, यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र पुढीलपैकी कोणते? यशवंतराव चव्हाण यांचे ऑप्शन ए हे सह्याद्रीचे वारे. ऑप्शन बी आहे कऱ्हेचे पाणी. ऑप्शन सी आहे कृष्णाकाठ. ऑप्शन डी आहे कृष्णकमळ. बरोबर उत्तर आहे कृष्णाकाठ. क्वेश्चन नंबर 8, प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या व्यक्तीस तुम्ही कोणते पत्र लिहिणार? ए अभिनंदन पत्र. ऑप्शन बी आहे निमंत्रण पत्र. ऑप्शन सी आहे आभारपत्र. ऑप्शन डी आहे तक्रारपत्र. बरोबर उत्तर आहे आभारपत्र. क्वेश्चन नंबर 9, अभंगाच्या ओळी व रचनाकार यांची विसंगत जोडी ओळखा. यातील पहिला ऑप्शन आहे लिंबा कडूपण देत असे कोणी युक्षा गोडपण कवन करी. ही आहे संता बहिणाबाईची. ऑप्शन बी आहे धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर संत जनाबाई. ऑप्शन सी आहे ऐसे कैसे जाले भोंदू कर्म करुणी म्हणती साधू संत तुकाराम. ऑप्शन डी माझे माहेर पंढरी सुखे नांदू भीमातिरी संत निर्मळा. बरोबर उत्तर आहे संत निर्मळा यांची हे माझे माहेर पंढरी सुखे. क्वेश्चन नंबर, आता हे उतारा आहे. या उतार्यावर क्वेश्चन आपल्याला विचारले गेलेले आहे. तरी पुढील उतारा वाचून तुमच्या प्रश्नपत्रिकेतील तुम्ही उत्तर द्यावे. तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. इथून पुढे आपण टेटचे क्वेश्चन उत्तर घेणार आहे. त्यातील क्वेश्चन उत्तरावरील पहिला क्वेश्चन आहे म्हणजे 10वा आहे. क्वेश्चन 10, देवाने डोळे का मिटले असावेत? ऑप्शन ए भक्ताचे स्मरण करण्यासाठी. ऑप्शन बी झालेली जीवितहानी पाहून. ऑप्शन सी मंदिरातील गीत घोष श्रवणासाठी. ऑप्शन डी जगज्जेतेचा विजय पाहून. बरोबर उत्तर आहे झालेली जीवितहानी पाहून. क्वेश्चन नंबर 11, कवीतील प्रेषित या शब्दाचा अर्थ कोणता? ऑप्शन ए हे सैतान. ऑप्शन बी पराक्रम. ऑप्शन सी स्फूर्ती. ऑप्शन डी देवदूत. बरोबर उत्तर आहे देवदूत. क्वेश्चन नंबर 12, कवितेच्या मते ईश्वराचा वास कुठे असतो? ए पराक्रमी व क्रूर व्यक्तीच्या ठायी. ऑप्शन बी आहे फक्त मंदिराच्या गाभाऱ्यात. ऑप्शन सी आहे प्रेमळ व क्षमाशील व्यक्तीच्या ठायी.
ऑप्शन डी हे दुर्जन व्यक्तीच्या ठाई. बरोबर उत्तर आहे प्रेमळ व क्षमाशील व्यक्तीच्या ठाई. क्वेश्चन नंबर 13. खालील पर्यायातील समानार्थी शब्दाची विसंगत जोडी ओळखा. ऑप्शन ए आहे लतिका कन्या. ऑप्शन बी आहे आदिम मूळचा. ऑप्शन सी आहे आस्था आपुलकी. ऑप्शन डी ने पत्थर दगड. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे लतिका कन्या. चॅनलवर नवीन असाल प्लीज सबस्क्राईब करा. क्वेश्चन नंबर 14. पुढीलपैकी भिन्न अर्थाचा वाक्यप्रचार कोणता? ए धाबे दणाणणे. ऑप्शन बी ए पोटात गोळा येणे. ऑप्शन सी अंगावर थरकाप उडणे. ऑप्शन डी अंगावर तीळपापड होणे. प्रश्नाचे बरोबर आहे अंगावर तीळपापड होणे. क्वेश्चन नंबर 15. विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी कोणती? ऑप्शन ए आहे अनुरूप. याचा विरुद्धार्थी विजोड. ऑप्शन बी आहे आवृत्त. याचा विरुद्धार्थी परावृत्त. ऑप्शन सी कोवळे. याचा विरुद्धार्थी निबर. ऑप्शन डी आहे टवटवीत. याचा विरुद्धार्थी मलूल. बरोबर उत्तर आहे आवृत्त. याचा विरुद्धार्थी परावृत्त. आता पुढील प्रमाणे उत्तरा दिलेला आहे ते आपल्याला प्रश्नपत्रिकेतील वाचून पुढील प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे. त्यातील प्रश्न क्रमांक 16 ते 18 पुढील उत्तरा वाचून त्या खालील प्रश्नाचे उत्तर दिलेल्या पर्यायातून निवडा. क्वेश्चन नंबर 16. व्यक्ती तितक्या प्रकृती या म्हणीचा अर्थ कोणता? ए सर्व व्यक्ती सारख्या स्वभावाच्या असतात. ऑप्शन बी व्यक्तीच्या आचारविचारात भिन्नता असते. ऑप्शन सी सर्व व्यक्तींमध्ये साम्य असते. ऑप्शन डी सर्व व्यक्तीची मनोवृत्ती भिन्न नसते. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे व्यक्तीच्या आचारविचारात भिन्नता असते. क्वेश्चन नंबर 17. समाजात मतभेदाचे अवघड विषय टाळले जातात कारण? ऑप्शन अ आहे एकमेकांची मते ठाऊक असतात. ऑप्शन ब आहे हट्टी स्वभावाची जाणीव असते. ऑप्शन क आहे स्वाभिमानिक मनाची ठिकाणी माहीत असतात. यातील ऑप्शन ए आहे त्याच्यातील पर्याय निवडायचा आहे तुम्हाला. बरोबर फक्त अ बरोबर. ऑप्शन बी आहे फक्त ब बरोबर. ऑप्शन सी अ आणि क बरोबर. ऑप्शन डी आहे अ ब क बरोबर. बरोबर उत्तर आहे डी. क्वेश्चन नंबर 18. उत्तरानुसार संवाद साधताना कोणती दक्षता घ्यावी? ऑप्शन एक ए आहे समोरच्या व्यक्तीचे मन दुखावले जाणार नाही याची. ऑप्शन बी आहे स्वतःचेच म्हणणे खरे करण्याची. ऑप्शन सी आहे नेहमी स्वतः हितास प्राधान्य देण्याची. ऑप्शन डी आहे समोरच्या व्यक्तीच्या दोषाकडे दुर्लक्ष करण्याची. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे समोरच्या व्यक्तीचे मन दुखावले जाणार नाही याची. क्वेश्चन नंबर 19. मामाने भाचीस बोलकी बाहुली आणली या वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता? ऑप्शन ए गुणवाचक विशेषण. ऑप्शन बी संख्यावाचक विशेषण. ऑप्शन सी सार्वनामिक विशेषण. ऑप्शन डी धातुसाधित विशेषण. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे धातुसाधित विशेषण. आपण उद्यापासून टीएटीचा अभ्यासक्रम घेणार आहे. क्वेश्चन नंबर 20. कर्नल संतोष महाडिक आपल्या तुकडीसह पुढील सरसावले या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. जे कंसात आहे की त्याची जात ओळखायची. ए केवळ प्रयोगी अव्यय. ऑप्शन बी आहे क्रियाविशेषण अव्यय. ऑप्शन सी शब्दयोगी अव्यय. ऑप्शन डी उभयनामी अवयव. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे शब्दयोगी अवयव. क्वेश्चन नंबर 21. आम्ही पूर्ण दिवस पाण्यात डुबलो अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा कार्यार्थ कोणता? ए कर्म. ऑप्शन बी आहे अधिकरण. ऑप्शन सी आहे करण. ऑप्शन डी आहे संप्रदान. बरोबर उत्तर आहे अधिकरण. क्वेश्चन नंबर 22. पुढीलपैकी नपुंसकलिंगी नाम ओळखा. ए फुगे. बी धागे. ऑप्शन सी आहे सोंगे. ऑप्शन डी आहे वांगे. बरोबर उत्तर आहे वांगे. क्वेश्चन नंबर 23. आम्हाला उत्कर्षाचा अन प्रगतीचा मार्ग दिसला या वाक्यातील विधेय भाग ओळखा. यातील ऑप्शन ए आहे मार्ग दिसला. चुकी झाली.
ऑप्शन बी हे आम्हाला दिसला. ऑप्शन सी प्रगतीचा मार्ग दिसला. ऑप्शन डी आम्हाला मार्ग दिसला. बरोबर उत्तर आहे मार्ग दिसला. क्वेश्चन नंबर 24. शंकर सावकाराच्या कचाड्यात गवसू नये म्हणून मी त्याला मदत केली. वरील वाक्याचा प्रकार ओळखा. ए. केवळ. बी. मिश्र. ऑप्शन सी हे संयुक्त. ऑप्शन डी हे आज्ञार्थी. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे मिश्र. क्वेश्चन नंबर 25. पुढील पैकी मूर्धन्य वर्ण कोणता? ए. थ. बी. ळ. ऑप्शन सी ख. ऑप्शन डी आहे स. बरोबर उत्तर आहे ळ. क्वेश्चन नंबर 26. संधी प्रकारानुसार विसंगत पर्याय शोधा. ऑप्शन ए हे माह्योदार्य. ऑप्शन बी हे गंगोग. ऑप्शन सी हे दुर्दैव. ऑप्शन डी हे जन्यक्य. बरोबर उत्तर आहे दुर्दैव. क्वेश्चन नंबर 27. पुढीलपैकी अकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य कोणते? ऑप्शन ए हे डोंगरावर हिरवेगार गवत उगवले होते. ऑप्शन बी हे पक्षी अंगणात दाणे टिपतात. ऑप्शन सी हे श्रावणीने नवीन पैठणी आणली. ऑप्शन डी आहे ताईने अंगणात पानाफुलाची रांगोळी काढली. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डोंगरावर हिरवेगार गवत उगवले होते. चॅनलला एक लाईक करा. क्वेश्चन नंबर 28. ही मन दिलेली आहे. या मनीतून तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे. दिलेल्या आकृतीतील मन ओळखून अनुक्रमे 2ऱ्या व 7व्या क्रमांकाच्या अक्षरांनी तयार होणाऱ्या शब्दाचा समानार्थी शब्द पर्याय निवडा. येथील ऑप्शन ए आहे पाऊस. ऑप्शन बी आहे ओंजळ. ऑप्शन डी सी आहे पोकळ. ऑप्शन डी आहे वृत्ती. बरोबर उत्तर आहे ओंजळ. क्वेश्चन नंबर 29. गावावर आलेली भीतीदायक संकटाचा गावकऱ्यांनी मिळून सामना केला. अधोरेखित शब्दसमूहास योग्य अलंकारिक शब्द कोणता? ए. गंडातर. ऑप्शन बी आहे इष्टापती. ऑप्शन सी आहे हमरी-तुमरी. ऑप्शन डी आहे पर्वणी. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे गंडातरी. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. क्वेश्चन नंबर शेवटचा आहे. क्वेश्चन नंबर 30. पुढीलपैकी शब्दसमूह दर्शक शब्दाची अयोग्य जोडी कोणती? ऑप्शन ए हे मडक्याची उतरंड. ऑप्शन बी प्रवाशाची झुंबड. ऑप्शन सी नाण्याची चवड. ऑप्शन डी गवताचा भारा. बरोबर उत्तर आहे नाण्याची चवड.